नमस्कार बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सध्या आपल्या महाराष्ट्रातील महिलांसाठी सर्वात मोठी आधारवड ठरली आहे। आतापर्यंत अनेक हप्ते तुमच्या खात्यात जमा झाले आहेत, पण सध्या सोशल मीडियावर एकच गोष्टीची चर्चा आहे, तो म्हणजे 21वा हप्ता। हा हप्ता नक्की कोणत्या महिन्यात येणार, त्याची फिक्स तारीख काय असणार आणि काही महिलेचे पैसे का अडकू शकतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मिळणार आहेत। बहिणींनो, योजनेची सुरुवात झाल्यापासून सरकारने अत्यंत पारदर्शकपणे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत। दरमहा 1500 रुपये याप्रमाणे ही रक्कम दिली जाते। आता प्रश्न येतो 21व्या हप्त्याचा। जर आपण हप्त्याच्या गणिती हिशोबाने गेलो तर हा हप्ता भविष्यातील एका मोठ्या टप्प्याचा भाग आहे। सध्या अनेक जिल्ह्यामध्ये प्रलंबित कर्जाची पडताळणी युद्ध पातळीवर सुरू आहे। ज्या महिलांना तांत्रिक अडचणीमुळे मागील हप्ते मिळाले नव्हते त्यांना यावेळेस बोनस किंवा एकत्रित रक्कम मिळण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे। आता येऊया मुख्य मुद्द्यावर। 21वा हप्ता कधी येणार? शासकीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि योजनेच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या 10 ते 15 तारखेच्या दरम्यान जमा केला जातो। महत्वाची तारीख 21व्या हप्त्याची अपेक्षित तारीख ही संबंधित महिन्याची 14 तारीख असू शकते। एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमची कागदपत्रे पूर्ण असतील आणि आधार लिंकिंग डीबीटी सक्रिय असेल तरच हा हप्ता तुमच्या खात्यात वेळेवर येईल। अनेकदा बँक सर्व्हरमुळे तारखेत 1-2 दिवसाचा फरक पडू शकतो, पण शासन शक्यतो 15 तारखेच्या आत पैसे जमा करण्याचा प्रयत्न करते। तर बहिणींनो, 21व्या हप्त्यासाठी सज्ज रहा। जशी सरकारकडून GR द्वारे अंतिम तारीख जाहीर होईल तसा व्हिडिओ मी पुन्हा घेऊन येईनच। तोपर्यंत धन्यवाद।